जय शिवराय पब्लिक, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही पाहू शकता मी आलेली आहे रानामध्ये आणि एवढी छान कोथिंबीर घेतली होती मी आणि मुळा पण घेतले होते. तर तुम्ही पाहू शकता मुळा पण किती छान आलेले आहेत आणि टोमॅटो इतके छान आलेले आहेत ना. कमीत कमी 15 ते 20 दिवसानंतर ते टोमॅटो एकदम छान असे मोठे होतील आणि तुम्ही पाहू शकता झाडाला फुल पण तेवढंच आहे आणि टोमॅटो पण तेवढे जास्त आहेत. तर ते ओझ्यामुळं झाड आमचं वाकलेलं आहे आणि परत आम्हाला आणखीन परत एकदा बांधायचं आहे त्याला. तर तुम्ही पाहू शकता असलं छान. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे राशीत शेतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर तुम्ही पाहू शकता टोमॅटोचे आणि त्यात आम्ही लावलेली होती भेंडी. भेंडीला पण असल्या छान भेंड्या लागलेल्या आहेत ना. तर एवढ्या जास्ती भेंड्या पण तुम्ही पाहू शकता मिरची. तर मिरचीला एवढे जास्ती फुलं लागलेले आहेत. तर आम्ही कोंबड खत टाकलेलं होतं मिरचीला आणि टोमॅटोला आणि वांग्याला. त्यामुळे मिरची एकदम छान अशी हिरवी हिरवीगार झालेली आणि त्याला फुलं पण एवढे जास्तीचे लागलेले आहेत ना, एकदम छान अशा. आणि तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता भेंडीचे झाडं. भेंडीला पण फुलं भरपूर सारे आलेत आणि छोट्या छोट्या भेंड्या पण लागलेल्या आहेत त्याला.